1 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत या ऐतिहासिक संपाबाबत महाराष्ट्रामधील खेडेगावातील शेतकरी एकवटला आहे। राहाता तालुक्यामधील वाकडी येथे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर दूध, भाजीपाला, कांदा ओतून तसेच सर्व शेतकऱ्यांविरुद्ध बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे माधव भंडारे यांच्या पुतळ्याचे दहन करून या संपात सहभाग नोंदवला। यावेळी वाकडी परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदला पाठिंबा देत वाकडीमधील मुख्य चौकामध्ये जमले होते आणि सुमारे 1 तास धरणे धरत शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप चालूच असणार असून या सरकारला जाग आणण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अन्यायामुळे सरकारचा निषेध नोंदवत सर्वच शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजारात नेणार नाही आणि इतरांचा जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला। यावेळी गोरक्षनाथ एलम, शिवाजी लहारे, बीडी शेळके, अण्णासाहेब कोते, अनिल कोते, नानासाहेब कोते, अशोक लबडे आदींनी आपल्या भाषणातून सरकारनं कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपल्या स्वार्थाकरता कसा फायदा करून घेतला। प्रत्येक राजकारणी फक्त आश्वासनच देतात। आतापर्यंत शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून फक्त बळीचा बकरा केला, पण आता कुठल्याच भूलथापांना बळी पडू नका। कोणी आडवे आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्या। या संपात अशीच एकजूट ठेवून आपल्या जाड कातड्याच्या सरकारला जाग आणा अशी शासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। शेतकरी त्याचप्रमाणे भाजीपाला शेतकरी यांनी कुठल्याही प्रकारचं दूध आणि भाजीपाला विक्रीला नेलेलं नाही, त्याबद्दल मी सर्व शेतकरी बंधूंचं प्रथमतः या ठिकाणी अभिनंदन करतो। अभिनंदन याकरता करतो की 3 एप्रिल रोजी या ठिकाणी शेतकरी संभव जाण्याची भूमिका पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी घेतली आणि संबंध राज्यामध्ये त्या पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला। मित्रांनो, आज आपण बघत आहोत या राज्यामध्ये गेली 3 वर्षापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार या ठिकाणी बहुमतात राज्य करत आहे। आज आपण बघत आहोत सातत्याने गेली 3-4 वर्षापासून दुष्काळामुळे या राज्यामधलं उभं असलेलं शेतकऱ्याचं पीक, त्यामध्ये फळबागा असतील, ऊस असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पिके असतील, ते दुष्काळामुळे उद्ध्वस्त झाले आणि ते उद्ध्वस्त होत असताना या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। आज 1 जून पासून शेतकरी संपावर चाललाय। का बरं संपावर चाललाय? गेल्या पिढ्याने त्याला लुटलं जात होतं, त्याला शोषलं जात होतं आणि या सरकारला जाग येण्याकरता आज हा संपावर चाललाय। आज आपण पाहतो सर्व संघटित घटक आहेत, शिक्षक असेल, बँकेचे कर्मचारी असेल, गव्हर्नमेंटची सर्व काही नोकरदार असेल, हमाल असेल, सगळे एकजूट होतात। पण शेतकरी ज्यावेळेस एकजूट होईल तर त्यावेळेस ह्या देशाला अन्न पुरवणारा, अन्नाचा पुरवठा करणारा हा शेतकरी आज सगळ्याच बाबतीत का बरं वंचित राहिला? तो आज एकजूट झाल्यानंतर ह्या शासनाला जाग येण्यासाठी आज आपण 1 जून पासून संपावर जात आहोत। तर आज शेतकऱ्यांची का कर्ज झाली? तर शेतकऱ्यांना 2006 पासूनचा जर आलेख काढला गेला, 2006 पासून तर 2016 पर्यंत शेतकऱ्यांना जो हमी तर शेतकरी याच्यात स्वामीनाथन समितीच्या शिफारसी काँग्रेसच्या राजवटीत झाल्या आणि भाजपने त्या नरेंद्र मोदी सरकारने याच्यावर मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर हे शिफारसी लागू करू, पण त्यांनी आम्हाला फसवलं आणि ह्या फसवल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या, आजपर्यंत 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आज आपण रोज पेपर जर उघडला तर 10-20 आत्महत्या। जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर हे शिफारसी लागू करू, पण त्यांनी आम्हाला फसवलं आणि ह्या फसवल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या, आजपर्यंत 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आज आपण रोज पेपर जर उघडला तर 10-20 आत्महत्या। ही आत्महत्या काय शेतकरी का बरं करतो? साध्या छोट्या गोष्टीतून तो का विवंचित चाललाय? मुलाबाळांचे शिक्षण तो करू शकत नाही, मुलाबाळांना तो चांगल्या डॉक्टर जर होत असेल तर तो शिक्षक बनवायचा का प्रयत्न करतोय? त्याला अडीअडचणीला सामोरं जावं लागतं। मुलींचे लग्न तो करू शकत नाही। छोट्या गोष्टींनी तो विचाराने तो आत्महत्या करतोय आणि आज सरकारला जाग येण्याकरता याकरता सर्व शेतकरी एक वाकडी नंबर 1 चे सोसायटीचे चेअरमन कल्याणराव सदाफळ यांनी देखील सोसायटीच्या वतीने या संपाला पाठिंबा जाहीर केला।
यावेळी कांदा, दूध, भाजीपाला शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतून दिला. तसेच भाजपाचे माधव भंडारी यांच्या पुतळ्याचं दहन याप्रसंगी करण्यात आलं. सरकारचा निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी करत संबंध परिसर दुमदुमून टाकला होता. यावेळी अशोक लबडे, सुरेश लहारे, मुरलीधर शेळके, विष्णुपंत लहारे, डॉक्टर सुनील भालेराव, डॉक्टर विजय कोते, अनिल शेळके, मधुकर भवार, लक्ष्मण कोते, पाराजी आहेर, सावळीराम आहेर, विश्वनाथ काळे, दत्तात्रय एलम, संजय बनकर, भाऊसाहेब एलम, प्रभाकर एलम, रावसाहेब जाधव, मच्छिंद्र खरात, जालिंदर लांडे, भाऊसाहेब कापसे, पांडुरंग लहारे, अनिल बाडांगळे, राजेंद्र पानसरे, प्रभाकर पानसरे, विनोद लहारे यांच्याबरोबर वाकडी परिसरातील संपूर्ण शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं हजर होता. न्यूज रिपोर्टर अविनाश डोके, एस9 मीडिया, राहाता.